नमस्कार. गीतेच्या अर्ध्या भागाकडे आपण चाललेलो आहोत, कारण आता 8व्या अध्यायाच्या पर्यंत आपण आलो. म्हणजे पूर्ण व्हायला सुद्धा 9व्या अध्यायाच्या पर्यंत जायला सुद्धा अजून एक अध्याय बाकी आहे. आता आपण 8व्या अध्यायावर, म्हणजे जवळपास गीता समजून घेत असताना जेवढी आपल्याला समजली आहे तेवढी समजून घेत असताना आत्ता आपण 8व्या अध्यायावर. आणि या 8व्या अध्यायाच्या प्रारंभालाच अर्जुनाला अजून काही प्रश्न पडत आहेत. खरं तर प्रश्न अर्जुनाला पडतायत, उत्तर भगवंत देत आहेत, आणि तिकडे अनेक माणसं धन्य होऊन चाललेत. हे ऐकता ऐकता आपण विसरतोय हे सगळं ऐकणारा अजून एक व्यक्ती आहे, बघणारा एक व्यक्ती आहे, तो म्हणजे संजय, दिव्यदृष्टी संजय, जो हे सगळं पाहतोय, ऐकतोय आणि धृतराष्ट्राला सांगतोय, गांधारीला सांगतोय. खरं तर या दोघांच्या मनातली अस्वस्थता वेगळी आहे. अर्जुनाच्या मनातली अस्वस्थता वेगळी आहे. अर्जुनाच्या मनातली अस्वस्थता भगवंताच्या मुखातून ज्ञान बाहेर काढते आहे. हे ज्ञान, हे जे काही तिथे घडतंय ते धृतराष्ट्राला सांगायचं आहे. धृतराष्ट्राच्या मनातली अस्वस्थता वेगळी आहे. युद्ध होणार की थांबणार हाच एक प्रश्न धृतराष्ट्राच्या मनामध्ये आहे. तिथे काय चाललंय हे जाणून घेण्याची धृतराष्ट्राची इच्छा आहे, आणि मधल्यामध्ये दिव्यदृष्टी संजयाचं चांगभलं होऊन जात आहे. मधल्यामध्ये काही कारण नसताना त्याला एवढ्या सगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात. किती जन्माचं पुण्य असावं संजयाचं माहित नाही, पण त्याला हे सगळं बघायला मिळत आहे. आजही आपण त्या संजयाच्या नजरेतूनच गीतेकडे बघायला हवं ना. म्हणजे संजयाला वाटत असेल की अर्जुनाला अजून प्रश्न पडावीत, त्यांना अजून काहीतरी विचारावं, कारण त्याच्या मनातली तो प्रश्न विचारतोय ना. आपण सारे अर्जुन आहोत ना, तसा हाही संभ्रमितच आहे की आपण सगळे अर्जुन आहोत ना. त्याच्याही मनामध्ये हा प्रश्न पडतो आहे, आणि तो प्रश्न अर्जुनाने विचारावे अशी अपेक्षा कदाचित ठेवतोय, आणि अर्जुन विचारतोय सुद्धा. आता या अध्यायाच्या प्रारंभावर आपण थोडेसे रेंगाळणार आहोत. रेंगाळणार यासाठी आहोत की प्रश्नोत्तर जी होत आहेत ना ती खूप सुरेख आहेत, आणि मग शेवटचा प्रश्न जो विचारला जातोय ना त्यात तर मतितार्थच सापडणार आहे आपल्या आयुष्याचा. अर्जुन देवानाच विचारतोय बघा, तो प्रत्यक्ष देवाला विचारतोय. अर्जुन, देवा, ब्रह्म काय आहे? ब्रह्म कशाला म्हणतात? एका वाक्यात देवाने उत्तर दिलंय, एका वाक्यात. निरातिशय, अविनाशी. बघा, निरातिशय, अविनाशी, निर्गुण, निराकार परमात्मा जो असतो ना तो ब्रह्म आहे. निर्गुण आहे, निराकार आहे, निरातिशय आहे, म्हणजे सगळंच आहे तो. अविनाशी आहे, हे सगळ्यात मोठं. म्हणजे निर्गुण, निराकार आहे, अविनाशी पण आहे, आणि या अविनाशी परमात्म्यालाच ब्रह्म असं म्हणावं. मग तो कुठे असतो? तो सगळीकडे असतो. तो तुम्हाला कुठेही सापडतो. अर्जुनाच्या मनामध्ये मग दुसरा प्रश्न, देवा, अध्यात्म काय आहे? तुम्ही जे सांगताय ते अध्यात्म आहे, आणि अध्यात्म काय आहे? तर भगवंतांनी जे उत्तर दिलंय ना ते इतकं छान आहे, म्हणजे तुम्हाला एक कळावं आणि तुम्ही ते आत्मसात करावं असं मला वाटतं. भगवंत 2 शब्दात सांगतात, जीवाच्या अस्तित्वाला अध्यात्म म्हणतात. बघा, जीवाच्या अस्तित्वाला अध्यात्म म्हणतात. तुमच्या, माझ्या अस्तित्वाला अध्यात्म म्हणावं. एकदा अस्तित्वाचं अध्यात्म झालं की ब्रह्म कळणं सोपं जातं. आपला प्रॉब्लेम कुठे आहे? आपण आपल्या अस्तित्वाला अध्यात्म समजत नाही, ईश्वरी कार्य समजत नाही. ही आपली खरी अडचण आहे. एकदा आपल्या अस्तित्वालाच अध्यात्म आपण समजू लागलो की मग पुढच्या सगळ्या गोष्टी कळणं सोपं होत जातं. अर्जुनाच्या मनात काही प्रश्न कमी नाहीयेत बाबा, काही प्रश्न कमी पडत नाहीत. तो म्हणतो, देवा, मग कर्म काय आहे? आता देवानं कर्म माझं म्हणायची वेळ आली ना. इतकं सगळं त्या कर्माच्या विषयी सांगितलं, क्रिया म्हणजे काय सांगितलं, कर्म म्हणजे काय सांगितलं, कर्म कसं पुढे वाट्याला येतं ते सांगितलं, तरीही अर्जुन विचारतोय. जे अनेक अध्याय गेले होयात कर्म सांगण्यात, देवा, कर्म म्हणजे काय? आता तुम्हाला कर्म समजताना
मागच्या अध्यायात जे सांगितलंय ना ते आठवावं लागेल. मी मागच्या एका भागामध्ये बोलताना असं म्हणालो होतो की मी खिळा ठोकतोय ही क्रिया, मी चालतोय ही क्रिया, मी खातोय ही क्रिया, मी जातोय ही क्रिया, मी उठलोय, ब्रश करतोय, आंघोळ करतोय ही क्रिया, रागात आलोय, थोबाडीत मारतोय कोणाच तरी कर्म. म्हणजे नियमित करावयाच्या गोष्टी क्रिया आणि कुठल्या तरी भावनेतून केलेल्या कृती त्या कर्म. आता हे कर्म असेल, हे कळलं असेल तरीही अर्जुन विचारतोय देवा कर्म काय आहे. तेव्हा भगवंत अर्जुनाला आपण मागच्या भागात जे बघितलंय ते अगदीच व्याख्येत बसवून सांगतात, स्पष्ट करून सांगतात. अर्जुना, महाप्रलय होतो, सृष्टी निर्माण झाली आहे म्हणजे संपणार सुद्धा. महाप्रलय होतो आणि या महाप्रलयामध्ये लीन झालेल्या गोष्टी, महाप्रलय होतो आणि या महाप्रलयामध्ये लीन झालेल्या गोष्टी, सगळीकडे मिसळलेल्या गोष्टी, महासर्गाच्या वेळी म्हणजे पुन्हा निर्मितीच्या वेळी, महासर्गाच्या वेळी त्याचा जीवाशी संबंध जोडून देणे म्हणजे कर्म. याद रखो भाई लोक, लक्षात ठेवा. महाप्रलय आला, आपण संपलो म्हणजे कर्म संपलं आपलं असं नाही. पुढे महासर्गाच्या वेळी या सगळ्याचा संबंध जोडून देणे, जे जे लीन झालंय ते, इथून हे गेलं होतं, तिथून ते गेलं होतं, तिथून ते गेलं होतं, मग पुन्हा सर्ग होतोय, पुन्हा तिथे ते द्या, इथून ते घ्या, याला म्हणायचं. सोपं सांगू, आता गणेश चतुर्थी येणार आहे भाद्रपदात आणि ती आली की गणेशाची मूर्ती तयार करणं सुरू होतं. मग कुणी पेनच्या मातीची करतं, कुणी प्लास्टर ऑफ पॅरिसची करतं, कुणी अजून कुठल्या त्या नव्या आलेल्या मातींची करतं किंवा जुन्याच मातीची कुणी करतं. मग त्या मातीपासून गणेश मूर्ती करताना मातीपासून आकार, पाणी, रंग हे सगळं जिथल्या तिथे देऊन टाकायचं आहे. जी मूर्ती, पार्थिव मूर्ती आम्ही विसर्जित केली आहे, त्यातल्या सगळ्या गोष्टी पुन्हा घ्यायच्यात, ते रंग घ्यायचेत आणि पुन्हा रंगवायचे. हे कसं आपण करतो ना देवाच्या बाबतीत, तसं आपल्या मूर्ती करताना सुद्धा देव हेच करतो, अशा स्वरूपात करत असतो. जे जे काही लीन होताना गेलेलं आहे पंचमहाभूताच्या मध्ये, त्या पंचमहाभूतांच्या मधून ते परत घ्यायचं आणि परत त्या जीवाशी संबंध जोडून द्यायचा. अर्घ्य घेताना पाणी हातात घेतलंय आणि सोडलंय, पुन्हा पाणी हातात घ्यायचं आणि सोडायचं, पुन्हा पुन्हा तेच येतं ना, तसं आहे ते. पुन्हा पुन्हा तुमचा संबंध जोडून देणं म्हणजे कर्म. अजून पुढे विचारतोय, देवा तू ज्याला अधिभूत म्हणतोस ते काय आहे. देव सांगतो, नाश पावणाऱ्या सगळ्या गोष्टी म्हणजे अधिभूत आहे. जरा वेगात जाऊया कारण वेळ कमी आहे आणि याला जरा रेंगाळायचं आहे आपल्याला. पुढे अजून एक भाग याच विषयावर करायचा आहे. अधिभूत काय आहे तर जे नाश पावतं ते सगळं अधिभूत आहे. अधिभूत कशाला म्हणावं तर जे जे नाश पावणार आहे त्याला म्हणावं. अधिदैव काय आहे, सृष्टीच्या वेळी सर्वात प्रथम प्रगट होणारा हिरण्यगर्भ ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव म्हणजे अधिदैव. सृष्टीच्या आरंभी सर्वात आधी प्रगट होणारा हिरण्यगर्भ ब्रह्मदेव म्हणजे अधिदैव. मग आदियज्ञ काय आहे, आदियज्ञ काय, स्वतःच आहे दुसरा, स्वतः. आदियज्ञ म्हणजे स्वतः मी आहे. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं अर्जुनाला मिळू लागली आहेत आणि अर्जुन म्हणतोय, देवा आता हे सगळं मला कळतंय खरं, पण देह सोडून जाण्याच्या वेळी नेमकं काय घडलं पाहिजे. मग हे सगळं पुन्हा मला जर कर्म बिर्म हे सगळं वाटणार तर देवाने उत्तर फार छान दिलंय. त्यावेळी तुझ्या मुखात, तुझ्या मनात, तुझ्या बुद्धीत मीच असलो पाहिजे हे लक्षात ठेव. जे भाव तुझ्या मनात येतील त्याच प्रमाणे तू होणार आहेस पुढच्या वेळेला. जसे भाव तुझ्या मनात आहे तीच गती तुला प्राप्त होणार आहे. त्यामुळे मृत्यूच्या वेळी चांगली गती असणं आवश्यक आहे आणि ती येण्यासाठी काय करावं हे सुद्धा भगवंत सांगतायत. मृत्यूच्या वेळेसचे भाव आणि स्थिती हे जाणून घेऊया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.